नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी 1 एप्रिलला निकालाची शक्यता। निकाल बाजूने लागला तर महायुतीकडून 2 एप्रिलला उमेदवारी जाहीर होणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हजर असतील। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। महायुती शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे निर्णय। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्याची बच्चू कडूंची घोषणा। कडूंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडूंना भेटीसाठी निमंत्रण। ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार। पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 जणांचा समावेश असेल, संजय राऊत यांची माहिती। लोकसभा निवडणुकीबद्दल आज प्रकाश आंबेडकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता। तिसरी आघाडी स्थापन करणार का याकडे लक्ष। दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळण्याची चिन्ह। बाळा नांदगावकरांनी बुधवारी मुंबईतल्या सर्व मनसे शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होण्याची शक्यता। 5 जागा लढण्यावरती ठाम असल्याची माहिती। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात आज आपचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेराव घालणार, तर भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपही करणार निदर्शनं। सांगलीतल्या कवठे महांकाळमधनं 246 कोटींचा एमडी ड्रग जप्त। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 6 संशयित ताब्यात। 122.5 किलोंचा कच्चा मालही जप्त। महाराष्ट्रभर बसतायत उन्हाच्या झळा। अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमान, तर अमरावती, वर्धा, मालेगाव आणि सोलापूरमध्येही पारा 40शी पार। नवी मुंबई विमानतळावरनं पहिलं उड्डाण 31 मार्च 2025ला होणार। सिडकोचा मोठा दावा। 63% काम पूर्ण झाल्याची माहिती। विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीकडनं पंजाबचा 4 विकेट्सनं पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।